दमली पोरण बिरण पाणी घ्यायचं. पाणी पण आता संपलं, आता जाते थोड्या वेळात बिराड. हे तुकडं पाणी भेटतं का? नमस्कार सर्वांना. हे बघा, आज आमचा वाडा पुढच्या गावाला निघालाय. आज आमची दुसरी मजल आहे. तर आता बिराड पिकअप मध्ये आज गेली जाई आणि गुढी चालत जायचं घेऊन. तर आता पिकअप मध्ये बिराड टाकलं आणि आता निघालो आम्ही चालत बाणा येणारे गुढी घेऊन. आणि आम्ही मेंढर घेऊन निघालो खिंडीतनं. इकडून यंदा जरा नवीन खिंडीतनं जायचंय, त्यामुळं मग गोड्याला कसा रस्ता आहे आणि कसा नाही माहित नाही. त्यामुळं मग ह्या वर्षी बिराड टेम्पोत भरून दिले पिकअप मध्ये. मग काय मामा दीपा मावशी ही गेले तर आता ना आम्ही चाललोय आता गुढी घेऊन. वाह. का तर वाट बी एवढी आता माहिती नाही नीट, मधनं जायचं शॉर्टकट मधून. आणि इकडून लय याडा आहे, याडा असल्यामुळं मग मामा ना आप्पा म्हणलं आपण आजच्या दिवस टेम्पोनेच बिराड नेऊ आणि गोळ्यांना बी आजच्या दिवस हिसावा गावन चालवीतच नेऊ. तर लागतंय लय. ह्या वर्षी म्हणजे गरमीची लाट आली, त्यामुळं इतकी गरमी आहे की आम्ही म्हणजे गामाने नांदलोय. गावाने म्हणजे आता बिराड भरून दिलं, सगळं काम उरकून सगळ्यांनी चौकून ते बोजा भरला, बोजा बी माहीत आला, ते सगळा बोजा भरला, कोकरी भरली. आणि आता मेंढर बोलावले तर आता हे मेंढर घेऊन त्यांच्या पद्धतीने घेते ना, आम्ही आमच्या पद्धतीने गुढी वाढणार आता. तर आज तिकडचं पण बिराड आपलं एकत्र होतं या, म्हणजे तो वाडाने वाडा मिळतोय आज. हे काय साईडला जाऊ का मग जम अजून पाणी पाजायचं ते गुढी गुढी कुठं पाणी पाजावं. हिचा बी पट्टा निघला आणि हिचा तर दोन्ही निघले हो का. निघलं ना. ह्यो पण निघला आणि ह्यो पण निघला. आधी दिसलंच नाही. तुम्ही या गुढी घेऊन, आम्ही तो पोरं वाना घालून कशी बी पळतात. कोणी तोडली रे बाळा माझी म्हणता तू दीपाने तोडली वाटतं मग काय. जाऊ का मग बरोबर. बाळांनो नीट मध्ये आणायचं पहिला. आपलं गाड्या बिड्यात गेलं ना कडून चालायचा उन्हाचं. जाऊ द्या पोरांना काय गावलं तर खाऊ द्या, थंडा बिंडा द्यावायचा. तू ये ना गुढी घेऊन. येतो मग पण समजा आमची चुकाबुक झाली तर. आता त्या गुढी घेऊन येते त्या मागून. आता आम्हाला टाइम ना म्हणतात पाणी पाजायचं गुढी बघायचं तर कुठे येते. गुढी सकाळी घालायचं बाणा गेले आता गुढ्या नाही. आता गोड्यांना पाणी पाजतील आणि गुढी घेऊन परत मेंढरा संघ खिंडीतून आमच्या सोबत येणार आहेत. आणि मग खिंडीच्या पुढे गेले की ते जाणार आहेत पुढं, ज्या ठिकाणी बिराड आपण उतरवणार आहे त्या ठिकाणी. आणि मग आम्ही मेंढरा घेऊन जाऊ, असं आहे. आता निघालोय आम्ही गुढी घेऊन बाईन मी. कारण मेंढर गेली मोर, गुढी जरा पाणी पाजायची होती म्हणून परत माघारी नेली वडून. आणि तिथं पाणी पाजून एका शेतकऱ्याच्या घरनं, बेड्यावर शेतकरी राहायला होता तर बोरिंग होती त्यांची, त्यांनी पाणी दिलं पाजाय. जरा गुढी बी उन्हाची लय पाणी पिली होय बाय. निघाला ना वाडा. मग कोणत्या वाटाने वाढायची व तिकडं वय. आज आमचा तिकडचा पण वाडा येईल. हे म्हणजे असल्या उन्हाचं चालायचं म्हणलं की नुसतं उमाऱ्या गामाऱ्या येतय माणूस. आम्ही डोक्यावर अशा वाल्या शेली करून घेतल्या त्या गड्या घालून पाणी गळस्तोर. का तर ऊनच लय लागतंय. असं वाटतं एखाद्या झाडाखाली जर गेलं तर त्या झाडाखालनं हालावंच नाही एवढं. म्हणजे असं बाहेर निघूशी वाटाना उन्हात झाडाच्या सावली खालनं. यंदा लयच ऊन ना हो बाय. गेल्या वर्षी म्हणजे आम्हाला जागेवर 8 दिवस पाऊस पडत होता या आमचं वाडा हालायच्या आधी. पण यंदा वाडा बी लवकर गेलं, झाडा बी नाही राहिलं. आणि मग
ऊन पण जास्त आहे. उन्हाचा दम बी लागतोय की बाय. काढतोय नुसतं नुसतं घाम गळतोय. आता मेंढरांची ना आमची कुठं गाठ पडते काय माहिती. गाठ होईन आमची बी मिंड्याची बी, पण कवाशी होती काय माहिती. पाहायला जरा पाणी आणायला लावले. गुढी जरा उभी केले तर येत आता का तर मोर पाणीच नाही. थोड्या वेळ असं गावातनं आलो जरा एक 10-15 मिनिटं गावातनं रस्त्याने शिरलो होतो. आता परत गावातनं बाहेर निघलोय. लय भर दुपारचं चाललोय. कुठं दुकान उघडं नाही गावलं का काय नाही आम्हाला बी. पोरांना जरा खायला घ्यायचं होतं. दुकानं सगळी बंद. जरा भाकर बांधून घेतली. आता कुठं खायला भेटते. सकाळी जेवायला गावलं नाही. गाय गडबडीमध्ये लय दहीन झाली. हे उचल ते उचल बोजा भरता हे करता लय टाइम गेला आमचा. भेटलं का पाणी? आता जरा मोहर आल्याच्या नंतर आम्हाला एक दुकान हॉटेल भेटलं. त्या हॉटेलात मग थंड्याच्या बाटल्या आणि पोरांना जरा खाया घेतलं बिस्किट पुढं. कारण मग भाकर बांधून घेतली, पण पोरांना आशा लागते. आता त्यांच्या मनाने आई गावातनं गुढी घेऊन येणार आहे, त्याच्यामुळं काहीतरी आपल्याला खाया आणीन. आणि मेंढर तिकडून जाता की मला म्हणली होती तू गावातनं येताना आम्हाला खाया आणाय. मग बघित होती पण कुठं दुकानं उघडी नव्हती. पण आता एक ठिकाणी मोर आले एक बारीकस हॉटेल होतं उघडं. त्याच्यात भेटले खायला बिस्किट पुढं आणि थंडा घेतलाय जरा. हा गावाकडेच निघालोय दादा आता. आता चाल ना हळूहळू. हा निघले. हा बर पोरं म्हणलं पळत येतात म्हणून खाय आणलं. पोरं पळतच आली वाटत. अरे ए आबांना पण एक दे. बरं चला तिकडे चला मोरवाडा मोर. हा ना दादू काय काय लागा पोरं तुम्ही कधी पण येताय. चला मग वडू का? मजा येते मला मीडिया नाही ऊन. आपण पाणी कुठं गाव दे मग तुम्हाला मी गार करते. मेंढराला पाजाय गाव दे की तळ्यावायला कापड बिपड ओली करून घेतल्या बरं वाटन. बाळा पिऊन टाक. वाटलंय अवघड होती. म्हणजे ह्यातनं काय गोड्याला बोजा घेऊन चालता आलं नसतं. त्यामुळं मग आज बिराड गाडीने नेलंय पिकअपनी आणि गुढी मोकळी चालवलं त्या खिंडीतनं. तर हे डोंगर पास करून आता पलीकडे जायचे मेंढरन गुढी घेऊन. लय अवघड वाटेल बा नाही काय चाललंय. असं गावठी आंबा इथं त्याचं पाड गावते ते लय पाड खालं. काय काय ठिकाणी मिठात खपत नाही इतकं आंबा पडले ते. त्याचं ते हे झालं ना कावर त्याने आंबा लय पडले ते. खपार मग हा कुठं आहे तर खिंडी बशी हं? तोंडाला वडा येतो या. करवंदा खाली होईल नाही आता मोर गावचा बार लागते. हे भारी आंबा. मामाची पण मेंढर आली मागून आता खिंडीमध्ये आम्हाला गाठ आहे.
वर पाणी पिऊन निघाले ना मिठ्या पाना निघाले आता काय पाणी प्यायला ना आता चालले मोराला खिंडीतनं जायचं आहे परवा. त्यांची मेंढर पण आले ते मागून पण आता हे खिंड पास करून पलीकडे जायचे डोंगराच्या तर किंवा म्हणजे एकदम आती दुर्गण बाग आहे आणि चाललोय आता आम्ही त्या खिंडीतून प्रवास करतोय घोडे मेंढर घोडे मोकळीच इथं दारू ओढतो गुण. आता दाद ओढतोय ना आवाज वाटते त्यांना हा हा कुत्र्याने माझ्यासोबत चाललाय कुत्रा बाई. हे दम लागला आता निघालो आम्ही खिंडीमधून घोडे कुत्रे मेंढर आत्या अगदी दुर्गण बाग आहे पोरांना जरा दुर्वाना करून दिली करवंद म्हणली की भेटली तर घ्यायच्यात हा हा मामा माग इथं तर मी झालं ते एखादं महागारी पडते अगदी गोडी आणि मेंढर संगत तर लय दम लागला मोठी खिंडी आणि या खिंडीतनं चांगला बरंच उशीर झाला चालतोय आम्ही पोरांनो काय रे वय या मोर चला आले मी त्या खिंडीत हा दे ना. कसली खिंडी लय जबरी हा नाही खडतर प्रवास करून आता आम्ही इथं आलोय अजून पुढच्या आम्हाला मजर गावाना हा चालू जेवण दमली पोरण बिरण पाणी प्यायचं पाणी पण आता संपलं आता जाते थोड्या वेळात बिराडाव हे तुकडं पाणी भेटलं का आता अशीच वाढा सरळ या जांभळीवर जाऊन ये. वाटत गावा ना बाया वाट फिरून तिथंच येते परत पहिले रस्ताच बुजला हा नाही पण लय वर्षात ना आलोय आम्ही लय वर्षात बी आलो आणि पुन्हा तिथं तार नाही, तिथं वाट होती त्या वाटव तारण कंपाऊंड आणि भाकर घे सोडून घे होय भाकर किती सोडून काय रे बाकरात हा आता दिवस मावात आणि भाकर खायचं तिथं जीवली नाही सकाळी वाईट पोरभर भाकर खाली होती सकाळच्या पारी धुवून आल्या आल्या लयच खडतर पर्वत झाला आजचा जेवायचं म्हणलं कधी आपल्या बिराड आता पोरांचं आंबा खातच चालले आंब्याचं पण बाण आणि एंडक बांधले वड 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 गोड्याला गोडा जाऊ दे. चिपसून वडतो ती गेली होती मोर पण परत त्यांना वाट नाही गावली ती परत फिरून माघारी आली आता त्यांना म्हणलं मी जाती घेऊन तर ती म्हणजे आम्हाला जायचंय मोर दमलोय म्हणतात आम्ही आता पुढं दादांनी बिराड उतरावले आणि तिकडचं पण बिराड आले दादा म्हणलं फोन केला होता आरच्यानं ती बिराड घेऊन आली तर आता पोरं घेऊन जातील पुढं गुढी आणि आम्ही मेंढर घेऊन जातो आता दिवस आता मावळा चाललाय आम्हाला संध्याकाळच झाली जांभळं खालनं हाताने तोडायला तिथे बाळा येत्यात आता पोरं गुढी घेऊन गेली पोरांनी म्हणले आम्हीच जातो गुढी घेऊन म्हणजे आम्हाला लागेल बुक आता आम्ही बाल करत नाही खायला गावी आता जन्माच लांब लय वाकडून तिकडून आलो मध ना शॉर्टकट नाही यायचं म्हणलं तर येडा पडला काय येडा पडला तर मध्ये कुठं तारा झाल्या कुठं काय झालं पुढं बंगलं झालं बंगलं झालं मग येड्या 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 यायला लागलं बरोबर तिथं जायला मग ते फिरू तिथं जायला लागते आलो वाडा
किसनची पण आता मेंढर नेमकी तिथं आम्हाला भेटली, गाठ पडली आता किसनची आणि आमची. तर इथं वाडा आता बसलाय. मग अर्चना आला का वाडा? आला ना, कशी काय गुढी आली आता? भारी आले. होय, आम्हाला पण आता यायला जरा उशीरच झाला. तर आता चाललाय बाणायचा चहा पाणी. मग बापूचा वाडा ते तिकडे जांबेली का गेला? तिकडेच थांबला का? हा, जरा घे चहा घ्या. हा दे ना. पोरं पण आज दमली असतील वय पोरांनो. दीपा दादा बरं होती. मीना तू मिंड्या का होती का मेंढ्यात बिराडा बरं? आणि मग बिराडा बरं कोण होतं? संग्राम. संग्राम होय. आज तर ऊन लय होतं बाणा नाही का? जेवण बाबा ऊन कसलं काय आज एक घटना तर आपली घडलेली. आणि बालिका पण असा म्हणजे हिरीला वरनं नेट होतं आणि त्या बालिकेला दिसलंच नाही आणि बालिका हिरीमध्ये पडला. मग तो आम्ही काढला, मी हिरीमध्ये उतारलो, कासरा आणला. वड्याचा एक का 3 गडी उचलत होतो तरी उचलत नव्हता बालिका. शेतकऱ्याने बाबाने बिचाऱ्याने दिला एक कासरा म्हण निघला बारीकच निघला बा. पोरांना खायला अननस आणले. ते दादांचं चाललंय कापून घ्यायचं. कुणी आणले अननस? दादा होय. पोर कोण आज मेंढरा संघ, कोण बिराडा संघ. तर सागर आज कोणाचा वाडा आला आपल्यात? आयतन भाऊ. आईचा आणि भाऊचा ना? ही आई तुझी त्यांच्या आईचा वाडा आलाय होय? बारक्या का मोठ्या? बारक्या आईचा आलाय का मोठ्या आईचा? हा होय. इकडं आता बाणायचा स्वयंपाक पण चाललाय. बाणाय शेतकरी म्हणला होय. बाणाय कसं काय वाटतंय आज? चांगलं वाटतंय ना. होय. मग काय तर हे आल्याच्यानंतर सरपान काटोक चुलीला दगडी पाणी हे आणायला लागतं बायांना. तर अर्चना बिराड आली होती घेऊन, त्यामुळे सगळं अर्चनाने बाकीचं जमा केलं नाही का बाणाय? मग काय आपल्याला उशीर दिवस मावळला. हा ना, आपल्याला इथे यायला थोडा कुठूसच पडला आम्हाला. आले ना मामा येडे येडे पहिले वाटा नाही राहिले तिथं. हा ना, सगळा तार आता कंपाऊंड. बघणं, तार कंपाऊंड कुणी येतं तसं पड्यात पड्यात जायला लागायचं, परत फिरून तिथं यायला लागायचं वाटो. मी जवळजवळ बाणा 25 वर्षापूर्वी त्यातनं खिंडीतनं आलो होतो. म्हणजे थोडं थोडं आठवते मला. असं ना. हा 25च्या जास्त झाले असतील. दादू मला पण द्या रे. त्या मम्मीला देता. आज आम्ही 10 माणसं एकत्र आलोय का 11 आहेत? सागर धरून 11 असेल नाही का? आणि गावाकडे 4 इथं बरोबर. तर आम्हाला देतात. सागरचं वाटाचं चाललंय काय बरं? भारी लागतोय मामा. हा आनंदच आहे तर. सागरचं वाटाचं चाललंय काय? थांबा घेतो सागर मी. आई पशी दे माझं जा. आयचं दिलं तोंड खावा आयचंच खाऊन टाकायचं. आता मी पण खातोय बघा. बस कोरडेशीला पण मस्त पैकी आता उकळ्या आली बॉम्बलाच्या. हे असं आपलं वाटचालीला बॉम्बला सुकटीचं, सोड्याचं, आंबाड्या सुकटीचं याचं कालवण बरं पडतं. तर आता कोकणामध्ये इकडं उकाडतंय पण लय. बरोबर हो का, जेवून घ्या आता. हो का, कालवान आणि भात झाले. ज्यांना भूक लागले त्यांनी जेवून घ्या, खाऊन पोटात टाकून. पोरं पण लय दमली ते आज. दमल्यात ग माझे बाळ ते पंगा तोंड करीत होते. आजचा परवाच म्हणजे लय खडतर होता. ऊन कसलं होतं. हा ना, ऊन ऊन म्हणजे गामाच्या आंघोळच होत होत्या. होती बाई. काय चाललंय सागरचं? सागर आनंदच देतोय खायला. हा ना, हा मला काय ताट दिलं का? बांधले गुढी. बांधली दर बाळ तुला. सागर आज लयच गाड्याची देखरेख चालली हा. हा मग काय. बाणाचा चालला स्वयंपाक. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.